मला चांगलंच माहितीये की तुम्ही इथे फक्त आणि फक्त आजींसाठीच आलात. मला माफ करावी अशी अजिबात अपेक्षा नाही माझी. मला माझा खूप राग आलाय हे स्वाभाविक आहे, मी समजू शकते. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा काही गैरसमज करून घेणार नाही. आता तुम्ही दोघांनी एकमेकांच्या हाताचं हळकुंड सोडवायचंय, तेही फक्त एका हाताने. डावा हात मागे हा विधी झाला ना म्हणजे खऱ्या अर्थाने लग्नाचे सगळे विधी संपले. हा सुद्धा एक खेळ आहे बरं का. याच्यात जो पहिल्यांदा हळकुंड सोडवणार तो जिंकला. चला. ते मला छोटी छोटी गोष्ट सांगतात. काय म्हणतात की आपल्या दोघांमध्ये कम्युनिकेशन क्लिअर व्हायला हवं. मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट लपवली त्यांच्यापासून. मी विधवा नाहीये. माझा पहिला नवरा जिवंत आहे. कधी विचार केलास का ही गोष्ट त्यांना कुठून बाहेरून कळली तर? कुठला पुरावा त्यांच्या हाती आला तर मी काय करू? हो, आम्ही असं काय मोठा तीर मारलाय? दिवसभर किचन मध्ये राबणार तुम्ही. किती उकाडा असू दे, काही असू दे, तरी तुम्ही किचन मध्येच. सगळ्यांचं जेवण झाल्यावर उरलेलं जेवणार तुम्ही. हा कुठला न्याय आहे? नाही ते काही नाही. तुम्ही जेवायला बसा, नाहीतर मी पण जेवणार नाही. बाबा, आई, तुम्ही आज माझ्याकरता चिकन बनवलं. थँक्यू. मला खरंच खूप आवडलं. पण तुम्ही मला विचारलं असतं ना तर मी नका बनवू असंच सांगितलं असतं. आकाशराव, काय ना, माझ्याकरता कोणी आपले विचार बदललेले मला नाही आवडत. पण हॅव्हिंग सेड दिस, तुमचं प्रेम मी नाकारू शकत नाही. सो थँक्यू. आशू, अरे तुझी लग्नाची बायको आहे ती. मी ना लग्न तुमच्या सांगण्यावरून केलं, तुमचा मान ठेवायला. दॅट्स इट. म्हणून तू भर रस्त्यात उतरवणार नसता. आशू, लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ असते आणि आजच्याच दिवशी तिला एकटं पाडलंस तू. हे आमचे संस्कार नाहीत. हे माझ्या नशिबात होतं का नाही मला नाही माहित. हे मला हवं होतं का हे पण नाही माहित. पण मला इतकंच माहितीये की माझं लग्न झालंय आता. आणि आता हेच माझं घर आहे. आता मला स्वतःला सांभाळायचंय आणि सांभाळून घ्यायचंय. या सगळ्यांच्या भावना समजून यांना बरोबर हाताळायचंय. चल शिवा, आता रडून नाही चालणार. आता जबाबदारी आणि कर्तव्य याच्यासोबत हा उंबरठा ओलांडायचा आहे. सीता, या सगळ्या घराला तू बांधून ठेवलेस. या घरात कुणाचं कुणाविषयी दुमत झालं तर तू त्यांना जवळ आणतेस, जवळ आणायचेस. तू अशी नाहीयेस. तुला हे वागणं शोभत नाही सीता. तू घरातली मोठी आहेस. तुझ्याशिवाय गृहप्रवेश होणार नाही. एक हंडा, त्यावर अजून एक हंडा, त्यावर अजून खूप हंडे, असे एकूण हंडे 7. आशूचं नाव घेते आता घरात.
काय? एक मिनिट, या असल्या उखाणावर ना तुझ्या गृहप्रवेशावर बंदी आणली पाहिजे, ती पण कायमची.